हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सोनल ब्लॉगर विथ फॅमिलीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तिळगुळाची चक्की बनवली, त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. इथे 1 ग्लास तिळ घेतले आहेत मी. अगदी लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत. जास्त भाजू पण नाही द्यायचे. तिळ जेवढे खमंग भाजले जातील तेवढी टेस्टी लागते चक्की ही. आणि त्यानंतर इथं गूळ सुरीच्या साहाय्याने मी कापून घेते. ही चक्की खायला खूप छान लागते, तसेच तोंडात टाकताच विरघळेल अशी ही चक्की आहे. अगदी लहान मुलेही सहजपणे खातील. इथं माझा गूळ झालेला आहे रेडी. तर याचा पाक बनवून घ्यायचा आहे. एक तारी आपल्याला कढईमध्ये गूळ टाकून त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जे करून की गूळ बुडाला चिटकू नये म्हणून सारखं हलवत राहायचं आहे. तर चाचणी रेडी झाली का नाही ते पाहते मी. तर इथं वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन पाक टाकून घ्यायचं आहे. जर पाकाची अशी गोळी झाली तर पाक रेडी आहे. तर पाक रेडी झालेला आहे. यात भाजलेले तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. सारखं हलवत राहायचं आहे. अगदी पाक पूर्ण तिळामध्ये मिक्स होईपर्यंत याला हलवत राहायचे. लो फ्लेमवरती, जास्त हाय फ्लेमवरती केलं तर बुडाला चिटकून पण बसू शकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बरं का. तर इथं तिळाचं मिश्रण रेडी आहे. पोळपाटवरती मी एका टिश्यू पेपरवरती हे मिश्रण काढून घ्यायचे आणि हे जे लागलेलं आहे ते मी सुरीच्या सहाय्याने काढून घेते. या मिश्रणाला थोडंसं थंड झालं की, जास्त थंड न होऊ देताच वरती अजून एक टिश्यू पेपर असा छान प्रकारे फिक्स करून घ्यायचा आहे. हाताच्या सहाय्याने अलगदपणे दाबून आणि लाटण्याने आपण पोळी जशी लाटतो तसं सर्व बाजूंनी लाटून घ्यायचं आहे. सर्व बाजूंनी सारखं लाटायचं आहे हळूवार हाताने. जास्त थंड झालं तर हे लाटता पण नाही येणार, जाग्यावरती चिटकून बसेल. सगळीकडून मी छान प्रकारे लाटून घेत आहे. इथे लाटून रेडी आहे तिळाची पोळी आणि वरचा पेपर जो आहे तो अगदी अलगद हाताने असा काढून घ्यायचा आहे. आणि नंतर जे पण एक्स्ट्राचा भाग उरलेला आहे तो सुरीच्या सहाय्याने अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे चारी बाजूंनी आणि काढून टाकायचा आहे एक्स्ट्राचा भाग. चाकूच्या सहाय्याने छान प्रकारे उभ्या लाईनिंगमध्ये हे चक्के आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. नंतर आडव्या लाईनीने पण कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे. तर पहा, वडी खूप छान अशी रेडी झालेली आहे. ही वडी खायला अगदी खुसखुशीत आणि मऊसूद लागते. अगदी लहान मुले तसेच म्हातारे माणसं देखील याला खातात. तोंडात टाकताच विरघळते. तोडून पण दाखवते मी, ते पहा. खूप छान अशी ही वडी रेडी आहे. याला आपण 1 महिनाभर कंटेनरमध्ये ठेवून खाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.